ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। भूमी टॉवर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत आज 15 ऑगस्ट 79वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी 9:30 वाजता ध्वजारोहण सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली। प्रमुख अतिथी म्हणून उपआयुक्त वैभव विधाते पीएमसी, उपआयुक्त सोमनाथ पोटरे एनएमएमसी, माजी नगरसेवक विकास घरत डॉक्टर अरुण कुमार भगत, कामोठे पोलीस स्थानक प्रभारी विमल बिडवे मॅडम आणि मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे उपस्थित होते। तसेच निसर्गप्रेमी सुनील करपे यांनी विशेष सहभाग नोंदवला। सोसायटीचे मानद सचिव श्री विलास काळंगे यांनी स्वागतपर भाषण केले। श्रीमती भावना सरदेसाई यांनी कुशल सूत्रसंचालन केले। मुलं आणि महिलांकडून देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले। वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमासाठी भूमी टॉवर महिला समिती सौ भावना सरदेसाई, सौ सुषमा काळंगे, सौ अपर्णा सुब्रमण्यम, सौ अनिता साळवी, सौ तुहिना मुखर्जी, तसेच भूमी टॉवर समिती चेअरमन श्री कारभारी गायकवाड, सचिव श्री विलास काळंगे, खजिनदार श्री DHS सुब्रमण्यम, श्री राजन झा, श्री लक्ष्मण अघयर, श्री सुधीर साळवी, श्री विनय केडिया, श्री अमित शेट्टी, श्री कृष्णकुमार अय्यर यांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमात विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले। श्री राजन झा यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी SBI कामोठे शाखेचे श्रीमती जयंती सरकार आणि कृष्णा कन्सल्टन्सीचे राणे साहेब उपस्थित होते। मानदेशी फाउंडेशनच्या महिला उद्योजकांचे खाद्यपदार्थ, गिफ्ट आयटम्स आणि ज्वेलरीचे प्रदर्शन व विक्री विशेष आकर्षण ठरले। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना प्रथम शुभेच्छा। भूमी टॉवर मॅनेजिंग कमिटी तर्फे आणि ह्या स्वातंत्र्य दिनी आज आमच्याकडे सकाळी 9:30 वाजता माननीय सन्माननीय विकास घरतजी एक्स कॉर्पोरेटर त्यांच्या हस्ते झेंडावंदन झालं। 10 वाजता डॉक्टर अरुण कुमार जी भगत एक्स कॉर्पोरेटर PMCचे सभापती, माजी सभापती आरोग्य समितीचे, त्यांच्या हस्ते स्टॉलचं इनॉग्रेशन झालं। त्यानंतर आमच्याकडे डिप्टी कमिशनर विधाते साहेब आले होते, वैभव विधाते पनवेल महानगरपालिकेचे डिप्युटी कमिशनर, त्यांच्या हस्ते इथं वृक्षारोपण झालं। तसेच त्यांच्याबरोबर येणारे चीफ ऑडिटर गायकवाड साहेब ते सुद्धा इथे आले होते। तरी असा सर्व परिवार आणि शेवटी आमच्याकडे नवीन मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ पोटरे साहेब हे सुद्धा उपस्थित राहिले। त्यांच्या हस्ते आम्ही पारितोषिक सोहळा वितरण केला। तसेच कामोठे पोलीस स्टेशनच्या इंचार्ज श्रीमती विमला बिडवे मॅडम ह्या सुद्धा इथे उपस्थित राहिला। त्यांनी सगळ्या स्टॉल धारकांशी बोलणी केली, तसेच आनंद व्यक्त केला आणि हे सगळं पाहून त्यांनी आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या। तर अशा पद्धतीने हा आम्ही भूमी टॉवर मॅनेजिंग कमिटीतर्फे आम्ही उपक्रम आखलेला होता। याच्यामध्ये आम्ही वर्षातून 4 उपक्रम घेत असतो। एकदा स्वच्छता अभियान, श्रमदान, वृक्षारोपण, तसंच कांदळवन क्लिनिंग आणि मेडिकल कॅम्प असे आम्ही एकंदरीत वर्षभरामध्ये 5 कार्यक्रम घेत असतो। मॅनेजिंग कमिटी, आमची कल्चरल कमिटी, तसेच भूमी टॉवरची वेलफेअर कमिटी हे सगळे सहभाग त्याच्यामध्ये असतात आणि त्याबरोबर माझी सोसायटी संपूर्ण इथं सहकार्य करत असते। भविष्यात असं की लोकांना एकत्र करण्याचा हेतू आहे। या सर्व माध्यमातून जसं मुलांचा पण लहान ऍक्टिव्हिटीज केल्या की सगळे लहान मुलांचा ग्रुप तयार होतो, मोठ्यांच्या ऍक्टिव्हिटीज केल्या की मोठ्यांचा ग्रुप तयार होतो, समाज कार्य केलं की त्यामध्ये लोक उत्स्फूर्तपणे उतरतात। त्यामुळे छोट्या गटापासून ते वयस्करपर्यंत या सगळ्या ग्रुपच्या लोकांना आम्ही एकत्रित करण्याचा हा आमचा एक प्रयत्न असतो। आज स्वातंत्र्य दिना दिवशी आज भूमी टॉवर सोसायटीमध्ये हे जे सामाजिक उपक्रम राबवण्याच्या अंतर्गत त्यांनी जे सोसायटीमध्ये एकत्र येऊन जो कार्यक्रम केला आहे त्याच्यामध्ये आज 303 वृक्ष लागवड आज पूर्ण केलेली आहे। आणि समोर ज्या भागामध्ये कचरा पडत होता
स्वच्छ करून त्या ठिकाणी वृक्षाचं गाव तयार करतायत आणि हे वृक्षाचं गाव येथील भोजन कामातील नागरिकांसाठी हे ऑक्सिजनचं लंग्स म्हणून काम करेल आणि इथे नागरिकांचं जीवनमान सुधारण्यास मदत करेल हे कौतुकास्पद आहे. या सोसायटीने एकत्र येऊन वेगळे उत्सव साजरे करणं आणि एकमेकांच्या साथीने सोसायटीबरोबरच शहराचा देखील विचार करणं हे खरोखर घोषणावं आहे. म्हणजे महानगरपालिकेला भूमी टॉवरचा खूप मनापासून अभिमान आहे आणि अनेक सोसायट्यांनी असं या प्रकारेच एकत्र येऊन असं काम केल्यानंतर नक्कीच आपला देश जे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे स्वच्छ भारत सुंदर भारत हे देश नक्कीच होण्यास मदत होईल. त्यामुळे माझ्या भूमी टॉवरच्या सर्व सदस्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि वृक्षवल्ली अशीच वाढून त्याच्यावरती अशाच प्राणी पक्ष्यांचा इथं वास व्हावा आणि संपूर्ण समृद्ध व्हावा अशा मी शुभेच्छा देतो. जनतेसाठी हे आदर्श समोर लागतो. अनेकांच्या मनामध्ये इच्छा असते, अनेक सोसायट्यांना इच्छा नक्कीच असेल नागरिकांमध्ये की आम्हाला काहीतरी करायचंय, काय करायचंय यासाठी कोणतरी उदाहरण समोर लागतं. भूमी टॉवरने उदाहरण घालून दिले. कारण या आसपासच्या एरियामध्ये आता जी चेअरमन साहेबांना माहिती मिळाली की आसपासच्या भागामध्ये आधी कचरा पडायचा, लोक अगदी जागा असल्यामुळे मलमूत्र विसर्जनासाठी इथं यायचे, इथं भंगारच्या दुकानासारखं अतिक्रमण झालं होतं. परंतु सोसायटीने ठरवलं आणि महानगरपालिकेसमोर एक आव्हान उभं केलं आणि त्या आव्हानातून हे मोठं आव्हान दूर केलं. तर हे सगळं सोसायटीचं कौतुक कार्य आहे. अनेक नागरिकांनी असे एकत्र येऊन कार्य पार पडावं. महानगरपालिका ही नागरिकांसाठीच असते, नागरिकांचीच आहे. त्यामुळं असं आपण एकत्र येऊन अशा अनेक उपक्रम राबवू शकतो. मी बाकी सोसायट्यांना देखील आवाहन करेल की नक्की महानगरपालिकेला तुम्ही संपर्क साधा. पनवेल कनेक्ट ॲप आपण आता केलेला आहे. 24 तास सगळ्या प्रकारच्या सर्व तक्रारी एकाच जागेवरती देऊन ती 24 तासात सोडवण्याची जबाबदारी त्या ॲपच्या माध्यमातून महापालिकेने घेतलेली आहे. सोसायट्यांनी आपलं एकत्र या आणि आपण केवळ लांबूनच चुकीकडं बोट न दर्शवता त्या चुकी निदर्शनास आणून देऊन दूर करण्यासाठी महापालिकेत सहकार्य करायचं. कामोठीचे अनेक मोकळे प्लॉट होते जिथे रहिवाशांना मुलांना खेळायला स्पेस होती, पण आता अनेक प्लॉटवरती अतिक्रमण झालेले आहे. कुठे मंदिर बांधले, कोणी भंगारवाळणी केले. तर याबद्दल कारवाई का नाही करत? नाही, आता हा खरा आजचा विषय पण नाही आणि इथं ते बोलणं उचित नाही. सिडकोचे प्लॉट आहेत, मालकी सिडकोचे आहे, त्याच्यामध्ये अनेक गुंतागुंतीचे विषय आहेत. सिडकोचे मालकीचे प्लॉट जेव्हा ते प्लॉटिंग करून विकतात त्यानंतर ते महापालिकेच्या ताब्यामध्ये जे मोकळे मैदान असतात, क्रीडांगण असतात, ताब्यामध्ये येतात. जे महानगरपालिकेचे उद्यानं आहेत, आता करपे सरांसारखे इथं ॲक्टिव्ह कार्यकर्ते देखील आहेत, जे सिडकोने महापालिकेला हस्तांतर केलेले आहे तिथे एकाही ठिकाणी आम्ही अतिक्रमण होऊन देत नाही. पण जे महापालिकेच्या ताब्यात नाही, सिडकोच्या ताब्यामध्ये आहे, त्या ठिकाणी काही अडचणी असू शकतात. आम्ही नक्की सिडको प्रशासनाला संपर्क साधू, तिथे प्रभाग अधिकाऱ्यांना देखील सांगू आणि त्या बाबतीमध्ये कारवाई करण्याची दक्षता घेऊ.